संजय राऊत पुन्हा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ. आमदार नितेश राणे यांनी 2 दिवसापूर्वी विधानसभेत आरोप केले. या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत पार्टीत सहभागी झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. नितेश राणे यांच्या आरोपानुसार ठाकरे गटाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत पार्टीत सहभागी झाले. परंतु आता काँग्रेस आमदारांनी नवीनच दावा केला आहे. त्यानुसार सलीम कुत्ता याची 1998 मध्ये हत्या झाली. हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला असा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोट्याल यांनी केला आहे. कैलास गोट्याल यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या गंभीर प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी होईल आणि संजय राऊत लवकरच तुरुंगात असतील. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यामध्ये राऊत तुरुंगात दिसतील असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते वारंवार असं भासवण्याचा प्रयत्न करत होतो की उद्धव ठाकरे यांच्याशी सलीम कुत्ताचे तार आहेत. पण मी डंके की चोट पर सांगतो की उद्धव ठाकरे यांचे कोणतेही संबंध सलीम कुत्ताशी नाही. हे संबंध केवळ आणि केवळ संजय राऊत यांचेच आहेत. संजय राऊतांची बडबड लवकरच बंद होणार असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.